नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा आजचा निफ्टी बँक निफ्टी आणि गुरुवारचा सेन्सेक्स एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर मार्केट छोटंसं गॅप अप ओपन झालं होतं, छोटंसं कन्सोलिडेशन केलं मार्केटनी आणि एक बुलिश प्राइस ॲक्शन करून मार्केटनी फर्स्ट हाफ जो होता तिकडनं एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम दाखवली. त्याच्यानंतर प्राइस ॲक्शन केली मार्केटनी, जो बुलिश मोमेंटम होता तिकडे थोडासा ब्रेक लावला, रेजिस्टन्स फेस केला, डबल टॉप आणि काहीसा ट्रेंड लाईन असा सेटअप करून मार्केटनी एक सेकंड हाफमध्ये एक नेगेटिव्ह साईडला म्हणजे सेलिंग साईडचं देखील मोमेंटम दाखवला. तर मार्केट जर बघाल तर आजचं मार्केट रोलर कोस्टर टाईप होतं. म्हणजे काय की मार्केटनी बुलिश पण मोमेंटम दाखवला, मार्केटनी सेलिंग साईडचा पण मोमेंटम दाखवला. तर मार्केटमध्ये मोमेंटम तर होता, परंतु हा मोमेंटम कसा तयार होतो, मार्केट कधी वरती जातं, मार्केट कधी खाली जातं, तुम्हाला जर बेसिक प्राइस ॲक्शनचं जरी नॉलेज नसेल किंवा बेसिक प्राइस ॲक्शन तुम्हाला समजतच नसेल तर मार्केटमध्ये हे मोमेंटम होतं ते तुम्हाला समजणार नाही आहे. परंतु याच्या उलट जर तुम्हाला बेसिक प्राइस ॲक्शनचं नॉलेज असेल, जेमतेम जरी नॉलेज असेल बेसिक प्राइस ॲक्शनचं, तर मार्केट काय पॉसिबिलिटी वाटते मार्केटमध्ये किंवा मार्केटमध्ये स्ट्रक्चर काय क्रिएट होते, मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन काय होते, मार्केटमध्ये सेटअप काय झाला आहे, हे जर तुम्हाला समजत असेल तर तुम्हाला हे जे बुलिश मोमेंटम आहेत किंवा मार्केट जे सेलिंग साईडला तर ते मोमेंटम आहे कुठं ना कुठे ते पकडणं थोडंसं एज्युकेशन असल्यामुळे थोडंसं योग्य पद्धतीने तुम्ही त्याच्याकडे बघू शकता किंवा त्याला व्यवस्थित ट्रॅक करू शकता. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला मध्ये शेवटी जिथे वाटेल तिथे मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मार्केटला शिकण्याचा प्रयत्न करा. मार्केट जितकं तुम्हाला मार्केटचा अभ्यास करता येईल तितका अभ्यास करण्याचा प्रयत्न करा, कारण की हा जो बिझनेस आहे स्टॉक मार्केटचा हा दिसतो तेवढा सोपा बिलकुलही नाही आहे, खूप टफ आहे. आणि तुम्ही त्यातनं शिकायलाच मागत नसेल तर तो आणखीन टफ होणार आहे. आणि काय होतं, नवीन नवीन लोक येतात, त्यांना थोडंसं एक ग्लॅमरस वर्ल्ड वाटतं आहे स्टॉक मार्केटचं. आणि बघा तुक्के लागतात, तुक्के लागत असं नाही, परंतु ते फक्त तुम्हाला जी मार्केट जे आकर्षित करतं त्याच्यासाठी मार्केट तुक्के लावून देतं. परंतु ज्यावेळेस ॲक्च्युअल बघा काय होतं की कुठल्याही गोष्टीचं व्यसन लावायचं असेल ना तर तुम्हाला थोडीफार लालच कुठली गोष्ट देतो. तुम्हाला जेमतेम बघा कुठलीही गोष्टीचं व्यसन लागायचं स्टार्टिंगला त्यातनं आपल्याला वाटतं की आपल्याला चांगलं जमते, परंतु नंतर जितकं तुम्ही त्यामध्ये खोलमध्ये जायचा प्रयत्न करसाल तितकं तुम्ही त्यामध्ये खचत जाता, त्यातनं वरती येणं खूप अवघड आहे. तसंच आहे, जर तुम्ही बिगिनर असाल, लागले असतील तुक्के, परंतु ही जर्नी खूप मोठी आहे आणि त्या जी जर्नी मोठी आहे स्टॉक मार्केटची तिला जर व्यवस्थित जगायचं असेल तर मार्केटमध्ये एज्युकेशन, बाकी तुम्ही शॉर्टकट जर वापरत असाल की बाबा याचं बघून मी करल, त्याचं बघून करल, याच्या कॉल टिप्सवर काम करल किंवा असे काही शॉर्टकट वापरत असाल तर आत्ताच ते थांबवा, कारण की त्याने काहीही होणार नाही आहे. शेवटी तुम्ही तुमचं कॅपिटल संपून जाणार आहात. हे मार्केटची खरं सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे अजूनही वेळ तुमची जर गेली नसेल तर मार्केटकडं अभ्यास करूनच बघण्याचा प्रयत्न करा, कारण की खूप साऱ्या लोकांची वेळ गेली असेल ते लोक कमेंटमध्ये सांगा की मार्केट येण्याच्या अगोदर अभ्यास करणं गरजेचं आहे की नाही. आणि जे लोकांनी हे सगळं फेस केले ते लोक कमेंटमध्ये सांगा, म्हणजे जे नवीन लोक येतात ते नवीन लोक मार्केट येऊ पाहतात ते त्यांना काही ना काही त्यातनं समज मिळेल. सो अभ्यास अभ्यास अभ्यास, एज्युकेशन 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 हे 3 वेळा जरी सांगितलं तरी ते कमीच आहे. आणि खूप लोकांना हे बोरिंग वाटतं की हेच काय सांगतं सर, अभ्यास करा अभ्यास करा. आणि त्याला खूपच असं आपल्याला काही 24 तास अभ्यास करायची गरज नाही आहे. मार्केट लाईव्ह मार्केटमध्ये स्वतः मार्केट शिकवतं तुम्हाला आणि त्यातनं काही ना काही शिकायला मिळत असतं. आणि ॲनालिसिस व्हिडिओ आहे आपला, तो बघत जावा. आणि त्याच्या अजूनही पलीकडे जाऊन जर तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर आपला प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स देखील आहे. खूप साऱ्या मित्रांचे त्याच्यावरती पॉझिटिव्ह कमेंट असतात, मी वाचत असतो. आणि असं खूप साऱ्या मित्रांना काही ना काही त्यातनं शिकायला मिळालं असणार आहे. तर ज्याच्या मित्रांनी जॉईन केलं आहे किंवा जे मित्र शिकत आहेत, एक्सपिरियन्स मात्र नक्की शेअर करा. आणि जे बिगिनर आहेत किंवा ज्यांना बऱ्यापैकी नॉलेज देखील आहे परंतु काही गोष्टी समजत नाही आहे
तर तिकडे एकदा नक्की जाऊन चेक करू शकता. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, तर एकदा चेक करा आणि तुम्हाला वाटलं की बाबा जॉईन करूची इच्छा आहे तुमची तर नक्की करू शकता. ओके, बाकी ज्यांनी जॉईन केलं ते एक्सपिरियन्स शेअर करू शकता. बघा काय होतं की सगळं संपल्यानंतर मग जॉईन करण्यापेक्षा सुरुवातीला जॉईन केलं तर काही हरकत नाही, किंवा मग त्याच्यात तिथे जॉईन नसं करायचं काही प्रॉब्लेम नाही, परंतु सेल्फ लर्निंग तरी सुरुवात तर करा. मार्केट ओपन होतं 9:15 सुरू होतं मार्केट, आणि तर तुम्ही 9:15 उचकून बघत असाल की काय चाललंय मार्केटमध्ये, तर त्याचा काही अर्थ नाही. त्याला तुमची तयारी उद्याच्या ट्रेडिंग सेशनची ही आदल्या दिवसापासूनच पाहिजे. ओके, मग त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी हळूहळू समजायला लागतात. आणि जितकं तुम्ही मार्केटला टाईम देसाल, जितकं तुम्ही मार्केटबरोबर फ्रेंडली होसाल. आता तुम्ही म्हणता की फ्रेंडली कसं व्हायचं, की रीड करायला शिका. मार्केट रीड करायला शिकायला पाहिजे. ओके, तर सगळ्या गोष्टी आपण प्राइस ॲक्शन सेट ट्रेडमध्ये बऱ्याचशा गोष्टी कव्हर केलेल्या आहेत, व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये आहे. इंटरेस्टेड असाल तर जॉईन करा, नसेल तरी देखील शिकण्यावरती फोकस करा. ओके, तर हरकत नाही. व्यवस्थित दिवस होता. वॉलेटाईल होतं थोडंसं मार्केट आजचं, परंतु एक्सपायरीच्या दिवशी बघा मार्केटमध्ये थोडंसं वॉलेटाईल दिसतं आपल्याला. ओके, आणि त्यातलं तर जर बघितलं तर बुलिश साईडला पण चांगला मोठा मोमेंटम दाखवला, सेलिंगच्या साईडला देखील मोठा मोमेंटम दाखवला. तर तुमचा दिवस कसा गेला आजचा ट्रेडिंगचा कृपया करून कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. उद्या जर बघितलं तर शुक्रवार आहे. निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सचा तिन्ही इंडेक्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा. सवय लागा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याची. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता. काही असू द्या कमेंटमध्ये विचार मार्केट रिलेटेड. ओके, तर व्हिडिओला सुरुवात करूया. चला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट आहे. काल काय लेवल डिस्कशन केली होती आपण, 25,840ची. येऊ द्या, टप्पा खाऊ द्या. टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर खालच्या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतो. मार्केटने काय केलं, मार्केट ओपन झालं, गॅप आला, टप्पा खाल्ला, डबल बॉटम इकडे क्रिएट केला. ओके, जर कोणी प्राइस ॲक्शन आणि सेट वेटिंगला असेल तर डिमांड झोन काय आहे हे आपण तिकडे शिकवलेलं आहे. त्याच्यानंतर डिमांड झोनवरती जर काही बुलिश प्राइस ॲक्शन होत असेल तर ते देखील आपण डिस्कशन केली होती, आणि डबल बॉटम क्रिएट करून वरती गेला. बाबा ठीक आहे, आपण डिस्कशन केलं होतं हा नो ट्रेडिंग झोन आहे, परंतु नो ट्रेडिंग झोन ब्रेक केल्यानंतरही तिकडनं ओके मार्केटने मुवमेंटम दाखवला. परत आला, डबल टॉप इकडे क्रिएट केला, काहीसा ट्रेंड लाईन देखील होती, छोटीशी इकडे ट्रेंड लाईन देखील झाली होती. जे लोकांना माहिती आहे ट्रेंड लाईन काय आहे किंवा चॅनल काय आहे, हा जो सेलिंगचा मोमेंटम होता तो देखील तुम्हाला समजला असणार आहे. मग त्याच्यानंतर जर बघितलं तर मार्केट परत नो ट्रेडिंग झोनमध्ये आलं आणि परत कन्सल्टेशन केलं. इकडे एक छोटासा फ्लॅग ऑन पोल देखील क्रिएट केला होता. ओके, म्हणजे मल्टिपल सेटअप इकडे मार्केटमध्ये आज झाले होते. बरं, आता आजचं तर मार्केट झालं आपल्याला दिसतंय. आता उद्या कुठल्या लेवल सपोर्ट रेजिस्टन्सच्या बनलं ते थोडक्यात समजून घेऊया. इकडे जर बघितलं तर हा एक स्विंग क्रिएट केला होता, त्याच्यानंतर जर बघितलं तर हा एक स्विंग क्रिएट केला आहे, आणि त्याच्यानंतर जर बघितलं इकडे एक आला आहे, आणि याला जर आपण मार्क केलं तर इकडे या पद्धतीने एक ट्रेंड लाईन बनली आहे, समजते. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर इकडे एक सपोर्ट, इकडे एक सपोर्ट, इकडे एक सपोर्ट. आता ही जी मुवमेंटम आहे ही या लेवलपासून डाऊन साईडला आलेली आहे. ओके, थोडेसे लेवल आपण हाईड करूया म्हणजे तुम्हाला थोडं समजायला सोपं जाईल. ओके, इकडनं बघितलं तर इकडनं रेजिस्टन्स घेतला, हायर हाय पॅटर्न क्रिएट केला, इकडनं सस्टेन झाला का, नाही झाला, खाली आला. इतका बुलिश मोमेंटम दाखवून निफ्टी जर बघितलं तर फक्त ओपनिंग आणि क्लोजिंगची लेवल बरोबरीत आहे. काल जर बघितलं असतं, एक सेकंड, काल जर बघितलं आपण तर काल पण या लेवलवरती ओपन झाला होता आणि क्लोजिंग त्याच लेवलच्या आसपास झाली होती. म्हणजे मार्केट मोमेंटम देते परंतु क्लोजिंग त्याच लेवलला होती. परंतु आत्ताची जर प्राइस ॲक्शन आपण बघितली तर ही प्राइस ॲक्शन काहीशी आपल्याला एक ट्रेंड लाईन फॉलो करताना दिसते. ओके, तर आता बघा एक सपोर्ट कुठे आहे, नंतर या दोन लेवलवरती ऑलरेडी सपोर्ट घेतला आहे निफ्टी. आता त्याच्यानंतर जर आजचा लो जर ब्रेक होत असेल तर हा जो सपोर्ट आहे हा सपोर्ट ओपन होताना दिसू शकतो.
जर ही जी सेलिंग मोमेंटम मार्केटने दाखवली आहे, इकडे जर थोडं कन्सोलिडेशन करून ही जर ट्रेंड लाईन ब्रेक होते, तर हे जे 2 सपोर्ट आहे हे इतकेसे स्ट्रॉंग नाहीत. त्याच्यानंतर आपल्याला मार्केट थोडंसं नेगेटिव्ह होताना दिसू शकतं. ओके, हे या प्राइस ॲक्शनवरून आपण डिस्कशन करू. त्याच्यासाठी आपण इकडे जर बघितलं तर इकडे एक ट्रेंड लाईन देखील आपण जर मार्क केली तर तुम्हाला हे समजून येईल. ओके, आणि ही जी प्राइस ॲक्शन आहे ही बेरिश बघायला मिळत आहे. ही जी प्राइस ॲक्शन आहे त्याच्यानंतर सेलिंग प्रेशर बघा, जितकं निफ्टीने हा मोमेंटम द्यायला पूर्ण दिवस लावला, 1 2 3 कॅन्डलमध्ये सगळे हे बुल्स होते त्यांना गार केली. त्याच्यानंतर मार्केटनी अशी काहीशी निगेटिव्ह प्राइस ॲक्शन इकडे क्रिएट केली. बरं, आता त्याच्यासाठी काय आपल्याला मार्क करायचे लेवल, आणि राऊंड लेवलवरती बघा कसा रिॲक्ट झाला. 26,000ची राऊंड लेवल होती. आता ही लेवल आपण काल डिस्कशन केली नव्हती का? केली होती. लक्षात असेल तुमच्या तर सांगू शकतो. लेवल काय आहेत, आजचा जो लो होता त्याला आपण मार्क केले. इकडे एक स्विंग क्रिएट झाला आणि त्यात रेजिस्टन्स देखील होता लास्ट टाइम या लेवलवरती बघा, त्याला आपण मार्क केलं. आणि ही जी रेंज आहे ही नो ट्रेडिंगची रेंज आहे. 26,000 एक रेजिस्टन्स आहे आणि आजचा इंट्राडे हाय आहे, राऊंड लेवल आहे, तिला एक मार्क केला. म्हणजे काय झालं इकडे बघायला मिळतात लेवल, की इकडे एक टप्पा खाऊन वरती गेला, इकडे रेजिस्टन्स झालं, खाली आला, या लेवल टप्पा खाल्ला, वरती गेला, ही लेवल ब्रेक केली, परत खाली आला, परत त्याच लेवलवरती पुल बॅक घेतला. म्हणजे रिस्पेक्ट दाखवली लेवलची ह्या लेवलवरती. जर बघितलं आपण तर 25,840 सपोर्ट, 25,930 रेजिस्टन्स, साधारण 80 ते 90 पॉईंटची इकडे काय झाली, रेंज क्रिएट झाली. ती रेंज काय आहे, नो ट्रेडिंग झोनची रेंज आहे. ओके, तिकडे आपण मार्क केलेली आहे. आता ऑलरेडी या लेवलपासून एक सेलिंग प्रेशर आलं, इकडे एक छोटा पुलबॅक आला, इकडे आला. आता इकडे एक डिमांड झोन आहे, म्हणजे काय इकडे एक सपोर्ट आहे छोटासा. या सपोर्टला जर ब्रेक करत असेल तर डायरेक्ट जर ब्रेक केला तर तो प्राइस ॲक्शनमध्ये बसत नाही. म्हणून काय, जर खाली येऊन एक छोटासा पुलबॅक इकडनं घेतला किंवा एक टप्पा इकडे खाल्ला आणि टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर इकडे आपल्याला अशा पद्धतीची एक प्राइस ॲक्शन बघायला मिळू शकते. ही जी काय प्राइस ॲक्शन आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमच्या नॉलेजनुसार. आणि 25,840ची जर लेवल ब्रेक होती तर काय आपल्याला लेवल पाहायला मिळते सेलिंग साईडला, काय सपोर्ट आहे, हा एक सपोर्ट आहे. त्यानंतर जर बघितलं तर हा एक सपोर्ट आहे. म्हणजे 2 सपोर्ट आपल्याला निफ्टीमध्ये ओपन होताना दिसतं ते. आता इकडे जर बघितलं तर इकडे ट्रेंड लाईन आहे, ट्रेंड लाईन ब्रेक, टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होते तर फर्स्ट लेवल आहे 25,785 आणि 25,720. तर या 2 लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. बुलिश साईडला जर बघितलं तर काय स्विंग इकडे क्रिएट झाला आहे, हा स्विंग आहे. लास्ट टाइम इकडनं रेजिस्टन्स घेतला होता, वरती गेला, हा ब्रेकआउट होता, एकदा पुलबॅक घेतला म्हणजे हा रेजिस्टन्स थोडासा वीक झाला. इकडे येऊन छोटी मोठी बुलिश प्राइस ॲक्शन जर क्रिएट केली 25,930ची, तर आज जो बुलिश मोमेंटम होता तो ओपन होताना दिसू शकतो. 26,000ची लेवल आहे. आणि दुसरी लेवल काय आहे तर बघा, रिजेक्शन बघा कुठून घेतलं होतं, ह्या पुलबॅकवरनं, तिथनंच परत रिजेक्शन घेतली. आता लास्ट टाइम जर बघितलं तर ही लेवल ब्रेक झाली होती, इथपर्यंत मोमेंटम दिला, परंतु त्याच्यामध्ये काही छोटे छोटे रेजिस्टन्स आपल्याला पाहायला मिळत आहे. काय रेजिस्टन्स आहे, पहिला 26,000 जो आपण डिस्कशन केला, त्याच्यानंतर 26,040, 26,100, 3 रेजिस्टन्स आहे. 1 2 3 चार्टवरती नोट करून ठेवू शकतो. नो ट्रेडिंग झोन माहिती आहे. गॅप अप थोडंसं कन्सोलेशन करू शकतो आणि थोडंसं कन्फ्युजन देखील करू शकतो, त्यामुळे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. गॅप डाऊन जर झालं तर एक पुलबॅक नंतर परत छोट्या सपोर्ट ब्रेक झालं तर परत या 2 लेवल आहेत ते आपण आत्ताच डिस्कशन केलेलं आहे. ओके, आय होप तुम्हाला निफ्टीच्या लेवल व्यवस्थित समजले असतील. व्हिडिओ कंप्लीट बघा, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स अजून बाकी आहेत, त्याचं देखील आपल्याला डिस्कशन करायचं आहे.
बँक निफ्टीमध्ये जर तुमच्या लक्षात असेल तर आपण ही प्राइस ॲक्शन काल डिस्कशन केली होती. अप ट्रेंड अशा पद्धतीने एक चॅनल डिस्कशन केलं होतं, बुलिश फ्लॅग अँड पोल डिस्कशन केलं होतं, ही सपोर्ट लेवल डिस्कशन केली होती. त्या सपोर्टला टच केलं, वरती गेला, रेजिस्टन्स ब्रेक केला, चॅनल ब्रेक झाला, फर्स्ट लेवल सेकंड लेवलपर्यंत मोमेंटम दाखवलं, जे की आपण काल डिस्कशन केली होती. ओके, तर व्यवस्थित प्राइस ॲक्शनला फॉलो करून बँक निफ्टी वरती गेलेला आहे. इकडे जर बघितलं तर इकडे डबल टॉप क्रिएट केला, दिसतोय का, त्याच्यानंतर खाली आला. आता मात्र इकडे एक रेंज क्रिएट केली आहे बँक निफ्टीने, थोडीशी आपल्याला कन्सोलिडेशनमध्ये बघायला मिळते. मोठी रेंज आहे ती पूर्णच्या पूर्ण रेंज आपण मार्क केली आहे. जिथे कन्सोलिडेशनची जास्त मोमेंटम आहे बघा, हा पूर्ण दिवस एका रेंजमध्ये होता, आज थोडा खाली आला, ही मोमेंटम नंतर परत थोडासा मोमेंटम आणि परत इकडे कन्सोलिडेशन. म्हणजे ही जी रेंज आहे ही पूर्ण कन्सोलिडेशनची आहे आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे हा रेजिस्टन्स आहे, सपोर्ट आहे, त्यामुळे पूर्णच्या पूर्ण रेंज आपण मार्क केली. थोडीशी मोठी रेंज आहे 58,600 आणि डाऊन साईडला 58,133. साधारण जर बघितलं तर 450 पॉईंटची मोठी रेंज आहे. एखादा दिवस लागू द्या, रेंजच्या आसपास येऊ द्या, एखाद्या दिवशी नाही इकडे मोमेंटम दिलं तरी हरकत नाही. एक तास टाईम फ्रेमवरती जाऊया. आता बँक निफ्टीने जर बघितलं तर आज ऑल टाईम हाय हिट केलेला आहे. आणि इकडे जर बघितलं तर इकडनं वरती नाही गेलं, रिजेक्शन घेतले. मग इकडनं जर बघितलं हा मोमेंटम, इकडे एक रेजिस्टन्स तयार केला फर्स्टवाला, खाली आला कन्सोलिडेशन केली, इकडे सेकंड रेजिस्टन्स तयार केला. म्हणजे थोडीशी जर प्राइस ॲक्शन आपण बघितली बँक निफ्टीची तर आत्ता तरी या प्राइस ॲक्शन जर बघायला मिळते आपल्याला, ती थोडीशी आपल्याला बेरिश बघायला मिळते. तुम्ही म्हणता की सर इकडे वरती तर हायर आहे, ते पॅटर्न क्रिएट करत चाललं, परंतु इकडे हा रेजिस्टन्स ब्रेक केला नाही आहे 58,600 वरती. तर येऊ द्या, करायचं असेल तर तो करण ही रेजिस्टन्स ब्रेक, नाहीतर मग इकडे स्पेस ठेवला आपण, तो स्पेस जर ब्रेक होतोय तर लास्ट टाइम बघा इकडनं एक सेलिंग प्रेशर दाखवलं होतं, म्हणजे ही जी सपोर्ट आपण डिस्कशन करू त्या खाली, तर तो सेलिंग प्रेशर आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यासाठी आपण आधी डाऊन साईडच्या लेवल बघूया. फर्स्ट लेवल, सेकंड, थर्ड, चौथी पण लेवल आहे, ती पण आपण मारू. ही रेंज मोठी आहे, ऑलरेडी या लेवलवरती डबल टॉप आहे, इतका स्पेस ऑलरेडी याच्याकडे आहे, त्यामुळे पहिल्यांदा त्याला स्पेस कव्हर करू द्या, त्याच्यानंतर पुल बॅक घेऊन सेकंड टप्पा खाऊन सेकंड अटेम्पमध्ये जर 58,133 ही लेवल किंवा हा सपोर्ट जर ब्रेक होते तर या डाऊन साईडच्या लेवल आपल्याला इकडे बघायला मिळतात. या लेवल इकडनं आपण या लेवलवरनं काढलेले 58,000, 57,875, 57,768 आणि 57,613. या काही लेवल आहेत, मार्क करून ठेवू शकतो. रेंज मोठी आहे आणि ती त्याचं कारण देखील आपण डिस्कशन केले. बाकी या लेवलच्या वरती कुठल्याही लेवल नाही, ऑल टाईम हायवरती आहे. तर 100-100च्या अंतरावरती आपण इकडे लेवल मार्क करूया आणि खूप मोठा लेवल आपण मार्क नाही केली. ओके, थोडं ऑल टाईम हायवरती तर आपल्याला थोडं राऊंड लेवलवरतीच लक्ष द्यावं लागेल. 58,700, 58,800, 58,900 आणि 59,000. तर या काही लेवल इकडे बघायला मिळत आहे. ओके, एक दिवस चांगलं कन्सोलिडेशन करून या लेवलच्या आसपास किंवा या लेवलच्या आसपास जर बँक निफ्टीज कन्सोलिडेशन करून प्राइस ॲक्शन करून जर थांबला तर मग काही सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला मिळू शकतं. आत्ता जर बघितलं तर कन्फ्युजनच आहे बँक निफ्टीमध्ये तरी. ओके, सेन्सेक्सकडे जाऊया. सेन्सेक्स जर बघितलं तर निफ्टीप्रमाणे इकडे सेन्सेक्समध्ये इकडे एक ट्रेंड लाईन आहे, मल्टिपल टाईम सपोर्ट आहे आणि सेन्सेक्स लेवल टू लेवल होतं, त्यामुळे खूप काय अशा लेवल चेंजेस करत नाही, पण छोटे लेवल आपण चेंज बघूया. लेवल सेकंड लेवलपासून रिजेक्शन घेतले, खाली आला, छोटासा पुल बॅक घेतला, खाली आला, या सपोर्टवरती आहे 84,400. ते एक छोटासा सपोर्ट घेऊ द्या. सपोर्ट नंतर काहीशी ही लेवल ब्रेक होती तर आजचा इंट्राडे लो 84,300, 84,185 ज्या ॲज इट इज लेवल आहेत, ज्या की आपण लास्ट ॲनालिसिसमध्ये डिस्कशन केलं होतं. ओके, या काही लेवल बुलिश साईडला जर बघितलं
तर बुलिश साईडला हीच लेवल रेजिस्टन्स होती, तिकडेच एक पुल बॅक घेतला आणि रेजिस्टन्सची रिस्पेक्ट दाखवली 84,657. काहीसा बुलिश प्राइस ॲक्शन गरजेचं आहे. त्यानंतर 84,779. आजचा इंट्राडे आहे 84,883 आणि एक राऊंड लेवल आहे 85,000. तर या काही लेवल आपल्याकडे बघायला मिळतात. नो ट्रेडिंग झोन तोच आहे 84,657, 84,400. ओके, गॅप अप गॅप डाऊन थोडंसं सावधगिरी राहा. आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचे लेवल व्यवस्थित समजले असतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत शेअर नक्की करू शकता. आणि तुमचे काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.